हे कोण आहेत हे सांगायची तुम्हाला गरज नाही, कारण हे पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहेत. आज दत्त जयंती निमित्त मी गेलो होतो कनाशीला. त्या ठिकाणी एवढं भव्य मंदिर आहे दत्तगुरूंचं, तिथे जायला वेळ होऊन गेला. त्याच्यामुळे त्या ठिकाणी गर्दी वाढली होती. एवढी लांबच लांब रांग होती की दर्शन घ्यायला खूप वेळ लागणार होता. त्यामुळे कसा बसा रांगेत उभा राहिलो आणि दर्शनासाठी लागलो. त्यामुळे दर्शन तर झालं, पण खूप गर्दी चेंगराचेंगरी झाली. हे ठिकाण कशासाठी आणि कोणत्या गोष्टीसाठी जास्त प्रसिद्ध आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. दर्शन घेतल्यानंतर तिथून निघलो आणि एकदम निसर्गरम्य जागा रस्त्याच्या शेजारी दिसली. त्या ठिकाणी तिथे जेवण करायला थांबलो. जेवणाचं साहित्य घरूनच आणलेलं होतं, त्यामुळे त्याची काही चिंता नव्हती. ज्या ठिकाणी जेवायला बसलो त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचे राखणदार पण होतं. त्याला पण भाकर खाऊ घातली. हा आमचा लाडोबा भाकर खात नाही, त्यामुळे बिस्किट खात होता. ज्या ठिकाणी जेवायला बसलो होतो त्या ठिकाणी अशा प्रकारे शेतकऱ्याने माठ टांगलेला होता. हा काय कामी येतो ते कमेंट मध्ये नक्की सांगा. जेवण आपटून लगेच निघालोच होतो, तेवढ्याच रस्त्याने अशोक पाटील दिसले, खानदेशचे सुप्रसिद्ध रील स्टार. त्यांना भेटून फार छान वाटले. रस्त्याने चर्चा करत करत आम्ही पुढे आलो.